सावधान, आपण इडली सांबार खात असाल तर ही बातमी आपल्या महत्त्वाची आहे। आपण खात असलेला नाश्ता सुरक्षित आहे का? आपण खात असलेले अन्नपदार्थ योग्य आहेत का? तर मग बघा धुळ्यात काय घडलंय। धुळ्यातल्या फाशीपूल चौकात हॉटेल राजस्थानचा मालक असणाऱ्या अनिल गेंदुडियाचं इडली सांबार नाश्त्याचं दुकान आहे। सकाळी एक कुटुंबीय इडली सांबारचा नाश्ता करत असताना इडलीच्या वड्यांमध्ये दात आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे। त्यामुळे खाद्यप्रेमींसह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन अन्न व औषध प्रशासनाकडून देखील देण्यात आलं आहे। मी गीतांजली मराठे मिल परिसरात राहते। सकाळच्या सुमारास मी व माझा सहपरिवार आम्ही नाश्त्यासाठी फाशीपूल चौकात दाल इडलीच्या ठिकाणी नाश्ता करायला गेलो। तर नाश्ता करत असताना दाल वड्यामध्ये दात आढळून आला। तर तो दात कोणाचा असावा? दाल इडलीच्या मालकाने माझ्या व नागरिकांच्या आरोग्याशी खिलवाड केलेली आहे। माझा प्रशासनाकडे विनंती आहे की त्यांनी त्या दालवड्याच्या मालकासोबत व माझे सर्व नागरिकांस विनंती आहे की त्यांनी नाश्ता करताना योग्य ती काळजी घ्यावी। सकाळच्या सुमारास नागरिकांचे हलका व कुरकुरीत नाश्ता असलेल्या इडली सांबारकडे आपोआप पाय वळतात। मात्र या इडली सांबारच्या वड्यांमध्ये दात आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। संबंधित इडली सांबार चालक नागरिकांच्या आरोग्याशी खेळतोय का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। या सर्व प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने शहरातल्या सर्वच नाश्त्यांच्या गाड्यासह नाश्ता तयार करणाऱ्या कारखान्यांवर तपासणी करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।